सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये सिंक्रोनस डिकेड काउंटर कसे तयार करायचे आणि त्याची चाचणी कशी करायची ते पाहू। समजण्यास सुलभतेसाठी व्हिडिओ दोन भागांमध्ये विभागला आहे। भाग 1 मध्ये IC 7490 डिकेड काउंटर, IC 7447 7 सेगमेंट ड्रायव्हर आणि 7 सेगमेंट डिस्प्ले चे पिन तपशील प्राप्त होतील आणि त्यांच्यामध्ये कनेक्शन कसे करावे। पुढील उद्दिष्ट भाग 2 मध्ये पूर्ण होईल। या व्हिडिओच्या शेवटी आपण सिंक्रोनस दशक काउंटर तयार करून त्याची चाचणी करण्यासाठी सक्षम व्हाल। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने, उपकरणे आणि साहित्य आपण गोळा करू। डिजिटल ट्रेनर किट, IC 74LS90 डिकेड काउंटर, IC 74LS47 7 सेगमेंट ड्राइवर, कॉमन एनोड 7 सेगमेंट LED डिस्प्ले, प्रतिरोधक 220 OHM 7 नंबर्स, कनेक्टिंग वायर्स, मॅग्निफाइंग लेन्स। आपण प्रथम IC 74LS90 चा पिन तपशील पाहू। IC 74LS90 हा एक सिंक्रोनस दशक काउंटर आहे आणि तो TTL ट्रान्झिस्टर लॉजिक कुटुंबाचा भाग आहे। IC 74LS90 एक सिंक्रोनस काउंटर आहे जो बायनरी कोडेड दशांश BCD मध्ये मोजू शकतो। हे सामान्यतः अनुप्रयोग मोजण्यासाठी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वापरले जाते। IC 74LS90 सामान्यतः 14 पिन ड्युअल इन लाइन पॅकेज DIP मध्ये येतो। पिन खालील प्रमाणे क्रमांकित आहेत। पिन 1 क्लॉक इनपुट 2 CLK B, पिन 2 इनपुट रिसेट करा 1 R1, पिन 3 इनपुट रिसेट करा 2 R2, पिन 4 जोडणी नाही NC, पिन 5 वीज पुरवठा +5 व्होल्ट VCC, पिन 6 संच इनपुट 1 S1, पिन 7 संच इनपुट 2 S2, पिन 8 BCD आउटपुट QC, पिन 9 BCD आउटपुट QB, पिन 10 ग्राउंड GND, पिन 11 BCD आउटपुट QD, पिन 12 BCD आउटपुट QA, पिन 13 जोडणी नाही, पिन 14 क्लॉक इनपुट 1 CLK A। प्रथम 7 सेगमेंट ड्रायव्हर IC 74LS47 चे पिन तपशील पाहू। IC 74LS47 हा BCD ते 7 सेगमेंट डिकोडर ड्रायव्हर IC आहे, ज्याचा वापर अनेकदा 7 सेगमेंट डिस्प्लेवर संख्यात्मक मूल्ये प्रदर्शित करण्यासाठी केला जातो। 74LS47 IC सामान्यतः 16 पिन ड्युअल इन लाइन पॅकेज DIP मध्ये येतो। पिन 1 BCD इनपुट B, पिन 2 BCD इनपुट B, पिन 3 दिवा चाचणी, पिन 4 रिपल ब्लँकिंग आउटपुट, पिन 5 रिपल ब्लँकिंग इनपुट, पिन 6 BCD इनपुट D, पिन 7 BCD इनपुट A, पिन 8 ग्राउंड, पिन 9 E आउटपुट टू 7 सेगमेंट डिस्प्ले, पिन 10 D आउटपुटला 7 सेगमेंट डिस्प्लेवर, पिन 11 C आउटपुटला 7 सेगमेंट डिस्प्लेवर, पिन 12 B आउटपुट ते 7 सेगमेंट डिस्प्ले, पिन 13 A आउटपुट ते 7 सेगमेंट डिस्प्ले, पिन 14 G आउटपुटला 7 सेगमेंट
डिस्प्लेवर पिन 15F आउटपुटला 7 सेगमेंट डिस्प्लेवर पिन 16 वीज पुरवठा +5 व्होल्ट VCC, पिन 9 ते पिन 15 हे पूरक आउटपुट आहेत. 7 सेगमेंट LED डिस्प्ले. 7 सेगमेंट LED प्रकाश उत्सर्जक डायोड डिस्प्ले हे दशांश संख्या दर्शवण्यासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले डिव्हाइस आहे. यात आयताकृती पॅटर्नमध्ये मांडलेल्या 7 स्वतंत्र LED विभागांचा समावेश आहे. प्रत्येक सेगमेंट वैयक्तिकरित्या चालू किंवा बंद करण्यास सक्षम आहे. डिस्प्लेमध्ये 8 अंकाच्या रूपात मांडलेले 7 विभाग आहेत. प्रत्येक सेगमेंटला A, B, C, D, E, F आणि G असे लेबल लावले जाते आणि अंकाचा विशिष्ट भाग दर्शवतो. IC 74LS90 डिकेड काउंटर, IC 74LS47 7 सेगमेंट ड्रायव्हर आणि 7 सेगमेंट डिस्प्ले दरम्यान कनेक्शन बनवा. तुटलेल्या किंवा खराब झालेल्या पिनसारख्या हरवलेल्या पिनसाठी सर्व ICच्या पिना तपासा. ICs 74LS90, 74LS47 ओळखा. त्यांच्या भाग क्रमांकासह IC वर मुद्रित केलेले भिंग वापरून दोन्ही ICs वरील पिन तपशिलांवरून पिन क्रमांक 1 ओळखा आणि तो ब्रेडबोर्डवरील आधारांमध्ये आडवा ठेवा. सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे सिंक्रोनस डिकेड काउंटर IC 74LS90 वर पिन 5 आणि 7 सेगमेंट ड्रायव्हर IC 74LS47 वर पिन 16 ला +5 व्होल्ट VCC पॉवर सप्लाय कनेक्ट करा. सिंक्रोनस डिकेड काउंटरवर 14 पिन करण्यासाठी घड्याळाची नाडी कनेक्ट करा. पिन 8 ला IC 74LS47 ला जमिनीवर जोडा. पिन 10 ला IC 74LS90 ला जमिनीवर जोडा. सिंक्रोनस दशक काउंटरमध्ये पिन 2, 3, 6, 7 आणि 10 एकत्र जोडा. जम्पर वायर वापरून सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांना जमिनीशी जोडा. तसेच दशकाच्या काउंटरमध्ये पिन 1 आणि 12 एकमेकांशी कनेक्ट करा. IC 74LS90 चा पिन 12 ला IC 74LS47 च्या पिन 7 ला कनेक्ट करा. IC 74LS90 चा पिन 9 IC 74LS47 च्या पिन 1 ला कनेक्ट करा. IC 74LS90 चा पिन 8 IC 74LS47 च्या पिन 2 ला कनेक्ट करा. सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे IC 74LS90 चा पिन 11 IC 74LS47 च्या पिन 6 शी कनेक्ट करा. 7 सेगमेंट ड्रायव्हर IC 74LS47 मधील पिन 4, 5 आणि 3 VCC वीज पुरवठ्याशी जोडा. या व्हिडिओमध्ये आम्ही IC 7490 डिकेड काउंटर, IC 7447 7 सेगमेंट ड्रायव्हर आणि 7 सेगमेंट डिस्प्लेचे पिन तपशील आणि त्यांच्या दरम्यान कनेक्शन कसे करावे याबद्दल चर्चा केली आहे.